पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही माजी सत्ताधाऱ्यांत टफ फाईट. प्रचारातील प्रतिसादाने प्रभाग 15 मध्ये भाजपाचे पारडे झाले जड. राज्याच्या सत्तेतील एकत्र भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस हे पिंपरी महापालिका निवडणुकीत मात्र स्वतंत्र लढत आहेत. त्यापैकी कोण सत्तेत येणार हे परवा समजणार आहे. दरम्यान या निवडणुकीचा प्रचार काल संपल्यानंतर त्याला मतदारांच्या मिळालेल्या प्रतिसादावरून प्रभाग 15 मध्ये महापालिकेतील गतसत्ताधारी भाजपा वरचढ असल्याचं दिसून आलं. त्याला परवा मतमोजणीनंतर दुजोरा मिळणार आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि पिंपरी विधानसभेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांच्या मतदारसंघात प्रभाग 15 येत असला तरी तेथे भाजपाच्या पॅनलचे पारडे जड आहे हे विशेष. त्याला सर्वात मोठे कारण म्हणजे तेथील त्यांचे राजू मिसाळ, शैलजा मोरे, अमित गावडे आणि शर्मिला बाबर हे मातब्बर उमेदवार. ते सर्व गतवेळेचे नगरसेवक असून हा त्यांचा प्लस पॉइंट ठरणार आहे. त्यातून त्यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद प्रचारात मिळाल्याचं दिसून आलं. निगडी प्राधिकरण या शहराच्या उच्चभ्रू भागाच्या या प्रभागातील मतदार उच्च शिक्षित असल्याने त्यांचा कल भाजपाकडे आहे. तसेच तेथे RSS तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असलेला मोठा प्रभाव ही बाबही भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे. त्यात मोरे या गेल्यावेळी तर त्या अगोदर मिसाळ हे उपमहापौर राहिल्याने त्याचाही त्यांना फायदा होणार आहे. मिसाळ हे चौथ्यांदा रिंगणात असून त्यांच्या गटात उमेदवारही 4 आहेत. उपमहापौरांनंतर विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी गेल्या टर्मला काम केले असल्याने 4 उमेदवार शर्यतीत असलेल्या त्यांच्या गटात तेच बाजी मारतील अशी चिन्हे आहेत. तर मोरे या संयमी, शांत परंतु तेवढ्याच कार्यक्षम असल्याची बाब त्यांच्या फायद्याची ठरणार आहे. नगरसेवक आणि उपमहापौर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा सोडलेला आहे. शिवाय त्यांचे पुत्र आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे हे त्यांच्या टीमचाही मोठा फायदा त्यांना होणार आहे. गावडे हे तर गेल्या वेळेचे जायंट किलर आहेत. 6 टर्मचे नगरसेवक माजी महापौर RS कुमार यांना त्यांनी 2017ला पराभवाची धूळ चारली. यावेळी त्यांच्यासमोर कुमारांसारखा तगडा उमेदवार नसल्याने त्यांची लढाई आणखी सोपी झाली आहे. तर बाबर या प्रभाग 15 मधील भाजपाच्या पॅनलच्या 4थ्या उमेदवारांनीही आपल्या कामगिरीचा ठसा 2017 ते 2022 दरम्यान उमटवला असल्याचा फायदा त्यांना यावेळी होईल असा तर्क आहे. गेल्यावेळी 4 पैकी 2 नगरसेवक भाजपाचे या प्रभागातून निवडून आले होते. तर बाकीचे मिसाळ व गावडे हे राष्ट्रवादी व शिवसेनेचे 2 विजयी नगरसेवक नुकतेच भाजपामध्ये आल्याने त्यांचे पारडे जड झाले. त्यातून त्यांनी या प्रभाग 100% भाजप करणार असा दावा ठोकलाय. प्रभाग 15 मध्ये कोणाची हवा, कोण बाजी मारणार हे तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद.